चला नमस्कार सगळ्यांना नमस्कार। आज का बघत आहोत आपण सामान्य अध्ययन म्हणजे जनरल नॉलेज ज्याला तुम्ही म्हणता तो सामान्य अध्ययन कसा रेल्वे व पोलीस याचा अभ्यासक्रम सामान्य अध्ययन म्हणजे जो 25 प्रश्न कशाचे येतात पोलीस भरतीमध्ये येतात आणि सामान्य म्हणजे आता नव्यानं RRB NTPC च्या ज्या जागा आल्या आहेत 12वी करिता आणि पदवीधर करिता पहिल्यांदा मराठीतून परीक्षा होत आहे आणि या पहिल्यांदा मराठीतून होणाऱ्या परीक्षेसाठी आम्ही दोघातलं साम्य कसं ठेवू शकतो आणि पोलीस भरती सोबतच कोणाची तयारी आता रेल्वेची तयारी कशी नव्या पद्धतीने करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने करू शकतो हे तुम्हाला समजावं म्हणजे मी वर्गातल्या मुलांना शिकवतो आहे आता याच्यासोबत गडचिरोलीच्या सगळ्या लोकांना म्हणजे विद्यार्थ्यांना करावं आणि प्रत्येकाने ती तयारी करावी याकरिता सामान्य अध्ययन रेल्वे आणि पोलीस याचा अभ्यासक्रम काय आहे ते बघू आणि त्याचा पोलीसमध्ये कसा फायदा होईल ते बघू। आता याच्यासाठी मी तुमच्यासाठी हा रेल्वेला याचे किती प्रश्न येणार आहेत 40 प्रश्न किती प्रश्न येणार आहेत कोणत्या घटकावर 40 प्रश्न येणार आहेत रे काही वेगळे आहेत का तुम्ही लहानपणापासून शिकत आले त्याच विषयावर येणार आहेत कोणत्या बघा इतिहास राज्यघटना राज्यघटना म्हणजे काय तर आपला संविधान ज्याला म्हणत होता राज्यशास्त्र म्हणून शिकत होत्या तो दोन भागात तुम्हाला आता शिकायचा आहे एक राज्यघटना म्हणजे ज्याच्यात आपल्या देशाची घटना लिहिलेली आहे संविधान आहे एक ते आणि दुसऱ्या भागात कोणता जिथं आपल्या देशामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण झालं का झालं या देशामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण झालं म्हणजे काय झालं सत्ता एका मुठभर लोकांच्या हातात न राहता सामान्य माणसांच्या हातात सत्ता गेली पाहिजे यासाठी विकेंद्रीकरण राबवण्यात आलं आणि तिथून निर्माण झालं होतं काय पंचायत राज आणि त्याला सबलीकरण करण्याचं काम कशाच्या माध्यमातून झालं होतं कोणती 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती आणि मग तुम्हाला माहित होते काय त्यात जिल्हा परिषद काय जिल्हा परिषद पंचायत समिती आणि सगळ्यात खालचा स्तर ग्रामपंचायत म्हणजे त्रिस्तरीय ग्राम व्यवस्था पंचायत व्यवस्था आपल्या देशामध्ये अस्तित्वात आली ती व्यवस्था म्हणजे काय तर राज्यघटनेचे दोन भाग एक काय ज्याच्यात संविधान आहेत कलम आहेत 370 कलम कसा हटवला गेला हे जिथे शिकता राज्यपालाची नियुक्ती कशी केल्या जाते कोणत्या कलमात केल्या जाते पंतप्रधान पद आणि उपपंतप्रधान पद कोणत्या कलमामध्ये येते हे जिथे शिकता त्याला काय म्हणतात राज्यघटना आणि आपल्या देशामध्ये कलेक्टर आणि CEO कसा काम करते हे जिथे सांगितले जाते ते काय पंचायत राज व्यवस्था तुमच्या गावात दिवाबत्तीची सोय कशी होईल कोणाच्या माध्यमातून होईल हे सांगणारी व्यवस्था म्हणजे काय ग्रामपंचायत ती काय आहे पंचायत राजचा भाग आहे म्हणजे अशा पद्धतीने ही राज्यघटना भूगोल बरोबर आहे की नाही आपण आता फक्त महाराष्ट्राचाच भूगोल शिकतो याच्यासाठी पण या भूगोलमध्ये अवकाशाचा प्रश्न येत नाही असं होणार आहे का किंवा भूकंप होणार नाही आहे महाराष्ट्रात असं काही होणार आहे का ते प्रश्न येणार नाहीत असं तेही प्रश्न येतील म्हणजे पोलीस भरतीला नेमका कुठून येते आजकाल तेही कळत नाही बरोबर आहे की नाही मग आपल्याला एक वेगळाच जर प्रश्न आला तर आपण दांदरून जातो तर हा जर अभ्यास केला तुम्हाला दांदरण्याचं काम पडणार नाही मग काय आलं तर चालू घडामोडी आता सांगणार आहे मी चालू घडामोडी काय आता आपल्याकडे कोणता महासंग्राम झाला ना रे आपल्या एक पोरगी त्याच्यातून नव्यानं समोर आली तुमच्या समोर तुम्हाला प्रेरणा देऊन गेली असा कोणता ज्याचं नाव काय आहे खेळाचं नाव काय त्या दिवशी शिकवलं ना कोणता अरे बरोबर आहे ना सगळ्यात जास्त पदकं हरियाणाला भेटली आपल्या देशातल्या राज्याला असं शिकवलं ना नाव काय त्याचं ऑलिम्पिक होतं का बरोबर आहे कुठे झालं होतं रे आणि आता कुठे होणार आहे पुढील ऑलिम्पिक म्हणजे महत्वाचं ह्या ज्या गोष्टी आहेत या आम्हाला असं चुटकीसरशी आल्या पाहिजे याचं नियोजन कसं करायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट काय विज्ञान विज्ञान म्हणजे काय तेच ज्याच्यामध्ये तुम्ही काय शिकता
आपली सेल कन्फ्युजन होऊन जाते. सेल म्हणजे काय होते? पेशी होते, बरोबर आहे का नाही? सेल म्हणजे काय होते? बॅटरी. सेल म्हणजे काय होते? हँडसेट, मोबाईल आला त्याला सेल फोनही म्हणा. अरे कन्फ्युजन होऊन जाते. असं वाटते मास्टरली असं वाटतं असेल साला हा सेल, आणि पोरे कन्फ्युजन होऊन जात असतील. एकच सेल म्हणजे पेशी होते, एकच सेल म्हणजे तो बॅटरीवाला होते. कन्फ्युजन होऊन जाते का नाही? तो वाला विज्ञान आपण शिकणार आहोत. आणि मग काय तर संगणक, अर्थशास्त्र, अर्थशास्त्र, संगणक आणि काय सांख्यिकी, अशा पद्धतीचे. मग हे समजायचं कसं रे, आम्हाला कसं करणार आहे? तर याच्यावरती आपल्याला याचा इतिहास काय होता, पार्श्वभूमी काय आहे, हे आम्हाला समजावी लागेल. आणि ती इतिहास आणि पार्श्वभूमी समजल्यानंतर तुम्हाला ते करणार आहे. बरोबर आहे? आता लक्षात घ्या, याच्यात हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत. कोणाचे? RRBचे. हे क्वेश्चन तुम्हाला आलेले आहेत. काय पहिला प्रश्न सांगा? काय प्रश्न पहिला? सम्राट अशोक का पितामह कोण था? आपल्याला रेल्वेचे गणित फार कठीण वाटतात, जनरल नॉलेज फार कठीण वाटते. आता मी मराठीत सांगतो, बरोबर आहे का नाही? सम्राट अशोक का पितामह म्हणजे ग्रँडफादर ज्याला म्हणता तुम्ही, काय म्हणतात त्याला? ग्रँडफादर. असं म्हणला तर बरोबर समजते का नाही? मग सम्राट अशोकचा आजा कोण होता? कोण होता रे सम्राट अशोकचा आजा? म्हणजे सम्राट अशोक जो हा आहे, माहित आहे ना, मी त्या दिवशी बोलतो तो सम्राट अशोक, सम्राट अशोक म्हणून तुमच्यासोबत मी बोलत होतो. हा जो सम्राट अशोक आहे कसा कसा आला बा तुम्हाला माहित आहे का? तो एक नंदवंश होता. कोण होता? नंदवंश. नंदवंश, नंदवंश वगैरे माहित असेल तुम्हाला. नंदवंश वगैरे होता. आणि त्या नंदवंशाची कोण होता? तो घनानंद, शेवटचा जो राजा होता घनानंद, याची हत्या करून याला आणला, बसवला गादीवर. तो माणूस कोण होता रे? बिंदुसार होता का? हा बाप होता, बाप. बिंदुसार म्हणजे हा कोण होता? बाप होता त्याचा. कोण होता? बाप होता. चंद्रगुप्त मौर्य होय तो. कोण होय? चंद्रगुप्त मौर्य होय. ही गोष्ट आता तिथपर्यंत जातो आपण. 1857 शिकतो की नाही? म्हणून आता मला अभ्यास करताना, इतिहासचा अभ्यास करताना काय करायला पाहिजे? तर हे घराणे. इतिहासचा अभ्यास करताना मला काय करावं लागेल? आता हे घराणे आहे की नाही? म्हणजे याचा अभ्यासक्रम मला करणे सोपे होईल ना. या पद्धतीने मला आता अभ्यास करावा लागेल. तेव्हा कुठे बरं आता हे याच्यातही येते ना, पोलीस भरती येईल नाही का? तो टाकून देते प्रश्न एखादी, बरोबर आहे? तेव्हा मात्र आम्हाला कठीण वाटते. लक्षात घ्या. मग का चोळ राजवंश के अंतिम शासक कोण थे? बरोबर आहे, चोळ राजवंश. आता TCS ला प्रश्न येऊन गेलेत की नाही आले? आता हे मराठीत आले पाहिजे, आम्हाला समजलं पाहिजे. इतिहासाचा आहे की नाही प्रश्न? मग म्हणाल होत हे जर घराने शिकले तर हे घराने शिकल्यावरती आपल्याला त्याच्यावर प्रश्न, म्हणजे मला अभ्यास क्रम करताना इतिहासाचा कोणतं पुस्तक मी घेऊ? तर इतिहासाचा पुस्तक घ्यासाठी मला हे जर कळल्यावर आता तुमच्या लक्षात येईल नाही का? मग याच्याहून माझा अभ्यासक्रम तयार होते. म्हणजे इतिहासाचा अभ्यासक्रम कशा पद्धतीने तयार करायचा आता आपल्याला हे करावं लागेल. बरोबर आहे? म्हणजे सगळ्यात फोकस काय? पुस्तकं महत्वाचे नाही आहे, तो जो येणारा आहे. मला अभ्यासाची सुरुवात, हे स्ट्रॅटेजी आहे आपली. अभ्यासाची सुरुवात कुठून करेन मग मी इतिहासाची? ते घराणे आहेत का त्या याच्यामध्ये? युद्ध, बक्सारचं युद्ध कधी झालं होतं? हडप्पा संस्कृती कशी आली? हडप्पा संस्कृती, मोहनजोदडो, हे मोठे मोठे गाव त्याच्यात वसाहती होत्या, त्याची पाणी व्यवस्था कशी होती? यात म्हणजे परीक्षेला नेमका काय येणार आहे त्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा असेल तर मला काय पाहिजे? तर मला माझ्यासमोर आरसा पाहिजे. आणि आरसा काय असते? माझा अभ्यासक्रम असते. हे आपल्या आता गडचिरोलीच्या पोरायला करताना पहिल्यांदा कायचा अभ्यास करावा लागेल आपल्याला? माग त्या प्रश्नपत्रिकेत आला. तर आता हाच प्रश्न तुम्हाला कशात येईल? मराठीत. काय येईल रे मराठीत? चोळ राजवंशाचा शेवटचा शासक कोण होता? नाही सोडवता येईल का तुम्हाला? मग याची नोट्स बनवत असताना याची नोट्स कशी बनव? तर मग याची नोट्स बनवत असताना काय? चोळ राजवंश, स्थापना,
सण, कुठे स्थापना झाली, म्हणजे नोट्स बनवण्याची पद्धती हे सुद्धा अभ्यासाला सुरुवात करताना 5 महिने आहेत. या पद्धतीने आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे, म्हणून लक्ष द्या. मग काय विजयालय चोल का, अरे हो तो याची स्थापनाच केला तो. मग पुन्हा हा राजेंद्र चोल किंवा याला तृतीय राजेंद्र म्हणतात, किंवा हा 21वा शासक होता. कितवा शासक होता? 21वा शासक होता. आणि हा कुठे स्थापना केली त्याची? कुठं? तंजावर हो का? स्थापना कुठे केला रे तो? तंजोर. कुठं स्थापना केली हा घरानं? कुठं? तंजोर. कुठं होता हा? तंजोर मध्ये होती. लक्षात आला का? त्याच्यानंतर कार्यकाल का होता याचा? कार्यकाल लक्षात ठेवावा लागेल ना आपल्याला. मग तो कार्यकाल का होता? तर कार्यकाल होता त्याचा 1256 पासून या तृतीय राजेंद्र किंवा राजेंद्र चोलचा कार्यकाल चालू झाला होता. आणि तो त्याचा 1556 काय तर काय चोल राज अंतिम शासक कोण? मग तर तृतीय राजेंद्र, ज्याचा कार्यकाल सुरुवात झाला होता इसवी सन पूर्व 1256 मध्ये. मग आता झाले काय इतिहासाचे प्रश्न? हे होते इतिहासाचे प्रश्न. फार कठीण प्रश्न होते का रे? मराठीत असते, सोडवता आले असते का नाही आपल्याला? आणि हा अभ्यासक्रम मराठीत असता तुम्हाला, आणि हा अभ्यासक्रम मराठीत आहे का नाही? आहे, उपलब्ध आहे. बरोबर आहे. परंतु आता हा कसा करायचा, कुठून करायचा, याचे पुस्तक जर तुम्हाला पाहिजे, जर बाहेरच्यांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका की या पुस्तकाचं नाव सांगा म्हणून. तुम्हाला या व्हिडिओ नाही सांगू शकत, आपल्या वर्गामध्ये मी तुम्हाला ते देणार आहे आणि मी सांगणार तर आहे तुम्हाला. दुसरा, भारतीय संविधान का निम्नलिखित में से कौन सा अनुच्छेद जबरन श्रम, काय म्हणते, जबरन श्रम को प्रतिबंधित करता है और शोषण को रोकता है. आता मी तुम्हाला असं सांगतो, भारतीय संविधानाचा शोषणाविरुद्धचा अधिकाराचा कलम कोणता? असा जर आला असता तर भजन जमला नसता का आपला. पण हा का जबरन श्रम, अमानवीय व्यापार, जबरदस्तीनं. आपण जबरदस्तीनं सांगतो का नाही? आता आपले कामही कधी कधी प्रेमाचे राहतात बरं. हे एकाला तुम्ही जबरदस्ती तो काम करावा असा करू शकत नाही, तो त्याचा अधिकार हिसकवू शकत नाही. तुम्ही पहा ना, आई सांगते आपल्याला काम, बापू जा रे बिस्किट घेऊ, आपल्या साखर घेऊन आणला 1 किलो. दररोज बोलत सांगतेस मी नाही जात म्हणते. तेच मामा सांगू दे, बापू इकडे ना थोडसा साखर घेऊन आणतेस का थोडीशी, तर म्हणते मामाची गुड्डीला घेऊन जा थोडसा तिकडं. गुड्डी संगे दोघे चालले आपले घ्याले. मामा सांगला तर नेहमी सांग बरोबर चालला दुकानात, माय सांगली होती तर बरोबर आहे. म्हणजे आता शोषण का अधिकार वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येते. बरोबर आहे का नाही? त्याला आपण काय म्हणतो, सायलेंट किलर पण म्हणतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे त्याला काय म्हणतात रे, हे करते म्हणते तुम्ही त्याला, ब्लॅकमेल करते म्हणतात. का म्हणतात त्याला? ब्लॅक. लक्षात ठेवा. मग काय आहे रे, हा आहे का अनुच्छेद 23 आहे, 23 आहे. मग हा कलम 20 काय आहे राज्यघटनेमध्ये? कलम 20, हा कलम 20 असा आहे, जर तुम्ही आता गुन्हा केल्या अन कायद्यात जे गोष्ट असल किंवा जी तरतूद असल तीच तरतूद तुम्हाला हे करावं लागेल. नाही तर हा कायदा म्हणजे गुन्हा घडण्याच्या पूर्वीची जे तरतूद आहे तीच तरतूद तुम्हाला वापरता येईल. हा गुन्हा झाल्यावर तुम्ही याच्यासाठी नवी काहीतरी कायदा करतो असं करू शकत नाही. याला दोष सिद्धता संरक्षण म्हणतात. का म्हणतात? दोष सिद्धता संरक्षण. याचा हे तुम्हाला याच्यातून मिळालेलं आहे. याचे 3 भाग पडतात. बरोबर आहे. ते पुढे आपण राज्यघटनेमध्ये शिकणार आहोत. मग काय अनुच्छेद 19 काय आहे रे? मी तुमच्या समोर व्हिडिओ करत आहो, भाषण देता, आता भाषणच देत आहो का नाही? बरोबर आहे. मी हे गडचिरोली जिल्ह्यापर्यंत पोहोचावा ही माझी मनोधारणा आहे. याच्यासाठी मी अभिव्यक्त होत आहो. हे स्वातंत्र्य मला कोणी दिली? हे स्वातंत्र्य कोण दिलं आहे मला? अनुच्छेद म्हणजे काय? कलम.
कलम 19 तुम्हाला हे दिलेलं आहे. 25 बरोबर आहे. आपल्या देशामध्ये पहा आजकाल लगीत फंडे आणलेले आहेत. हिंदू विवाह कायद्यात एक पत्नी असताना दुसरी पत्नी करता येते का? नाही करता येत. मला दुसरी बायको करायची आहे का? पटकन धर्म बदलवतो. होते का नाही? धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे कलम 25 नुसार. कलम 25 नुसार तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. मी कोणत्या एका दुसऱ्या धर्माचा असेल, मला पटकन धर्म बदलवता आहे का? मला बदलवता येते माझा धर्म, मला कोणी थांबवू शकत नाही. कोणती कलम सांगते मला? तर कलम ही सांगते. आता हा मला हे सांगायचं आहे, हा शोषणाविरुद्धचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार किंवा अमानवीय व्यापार. काय? अमानवीय व्यापार म्हणजे माणसाचा व्यापार होते, माहित आहे? स्त्रियांचा व्यापार होते. ते करता येत नाही तुम्हाला. लिगली करता येते का या देशामध्ये? नाही करता येत. काऊन नाही करता येत? कलम 23 आहे. हा जर विचारला असता तुम्हाला मराठीत, उत्तर पटकन आला नसता का तुम्हाला? मग याच्यामुळेच आपण रेल्वेची तयारी करत नाही खरा ना. मग आता मराठीतून रेल्वेची परीक्षा आली, आता कठीण जाईल का? हाच अभ्यास तुम्ही पोलीस भरतीलाही करता का नाही? मग याच अभ्यासावरती तुम्ही मराठीतली रेल्वेची परीक्षा देऊ शकाल का नाही? बरोबर आहे. विचार करा आणि घराघरापर्यंत ही माहिती पोहोचवा की मराठी पोरगा आता रेल्वेमध्ये टीसी, स्टेशन मास्टर, तिकीट कलेक्टर, लोको पायलट बनवण्यापासून कोणी रोखू शकत नाही. आणि गडचिरोलीचा पोरगा, बाकीचे पोरं जातील तर जातील, पण गडचिरोलीचा शेवट भामरागड, गडचिरोली, चामोर्शी, एटापल्ली, मुरुमगाव, धानोरा, कोरचीचे पोरं गेले पाहिजे. ती कोणताही पोरगा असो, हे पोरं गेले पाहिजे, यांना मार्गदर्शन भेटलं पाहिजे. म्हणून ही गोष्ट प्रत्येकापर्यंत पोहोचवा. त्याच्यानंतर बघा, समानता के अधिकार के अंतर्गत कितने अधिकार का उल्लेख है? काय कलम काय आहे रे समानतेचा? म्हणजे हा का सांगते? समानतेचा अधिकार सांगा का? समानतेच्या अधिकाराचा कलम काय आहे? कलम 14 ते 18. आता मोजाणार आहे म्हणजे 14, 15, 16, 17 आणि 18. म्हणजे ही बाब तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हा प्रश्न सोडवताना कसा सोडवीन? जर मला किती आहेत हेही माहिती नसेल तर हा येथे एक अधिकार दिला, 2, 3, 4, 5. उत्तर काय आलं असतं? 5. पण हिंदीमध्ये राहिल्यावर आम्ही दांदरून जातो, नाही समजे. बरोबर आहे का नाही? म्हणून आता हा मराठीतून येत आहे. आला का? झाली आपली राज्यघटना. समजत आहे म्हणजे याच्यावर मला अभ्यासक्रम समजेल का आता? म्हणून हा अभ्यासक्रमाची स्ट्रॅटेजी तयार करताना मला काय करावं लागेल? सगळ्यात पहिल्यांदा स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात उतरताना तुम्हाला एक स्वतःचा आरसा तयार करावा लागेल. जसे तुम्ही सकाळी उठून स्वस्ता का नाही तसा. तर हा आरसा काय असते? अभ्यासक्रम. अभ्यासक्रम कोणी पर्टिक्युलर दिलेला नसते. अभ्यासक्रमासाठी काय करावं लागते? मागची प्रश्नपत्रिका घेऊन आत्ताचा अभ्यासक्रम तयार करावा लागेल. तुम्हाला कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी आखावी लागेल यासाठी ते करून देत आहे. लक्षात येत आहे का? त्याच्यामुळे बघा, त्याच्यानंतर हे बघा, हे राज्यघटना झाली आपली. आता आला आपला भूगोल. आता काय आला आपला भूगोल? किस नदी को दक्षिण गंगा के नाम से भी जाना जाता है? लक्षात आला का नाही? हा मला सांगा तुम्ही विचार करून का पोलीस भरतीला नाही यायची म्हणा, हा प्रश्नच नाहीये म्हणा, आम्ही ऐकलोच नाही म्हणा, असे म्हणा बरं. म्हणाल का? नाही म्हणाल? येते का हा? आताच त्याच दिवशी तुम्हाला विचारलं होतं ना हा प्रश्न? विचारलो होतो का? का म्हणलो होतो? दक्षिण भारताची गंगा कोणती? याचा अर्थ काय होते रे? किस नदी को दक्षिण भारत के नाम से भी दक्षिण गंगा के नाम से भी जाना जाता है? कोणती नदी असेल मग ती? उत्तर आला का? कोणती असेल ती? गोदावरी. किती लांबी आहे रे त्याची? 1465 लांबी आहे याची. भारतामध्ये किती आहे? 1465 किलोमीटर. हे कावेरी 800 किलोमीटर. मग या नदीचा अभ्यास मी कसा करू? तर साधा आहे. नदी, नदीचे नाव, तिचा उगम, तिचा क्षेत्रफळ, बरोबर आहे का नाही? ती कोणत्या राज्यातून वाहते, नदी काठावरची शहर, या पद्धतीने मला अभ्यास करता आला पाहिजे. सोपा जाईल नाही का हा अभ्यास मला? मग दक्षिण भारताची गंगा कोण? गोदावरी. अरे हे तेच गोदावरी हो,
जिच्या काठावरती आपल्या महाराष्ट्रातला कोणता शहर वसलेला आहे? महाराष्ट्रातला प्रसिद्ध तिकडचा नाशिक. कोणता शहर आहे? वैनगंगा, पैनगंगा, वर्धा. कोणाच्या उपनद्या आहोत? होईत का नाही? हा अभ्यास तुमचा नवीन आहे का तुमच्यासाठी? मग तुम्ही रेल्वेची तयारी का नाही करत? माझा हाच सवाल आहे. याच्यासाठीच व्हिडिओ बनवून गडचिरोलीच्या पुराव्यापर्यंत पोहोचत आहोत. हा प्रश्न नवीन आहे का तुमच्यासाठी? मला सांगा ना. पोलीस भरतील किती वेळा आला हा प्रश्न? तलाठीला किती वेळा आला? फक्त एक भीती तुमच्या मनात होती. कोणती? हिंदी. आता बदलला. आता का झाला? मराठीतून आला. रेल्वेची तयारी करणं सोपं झालं का नाही सांगा? पोलीस भरतीच्या तयारीसोबत रेल्वेची तयारी करू शकता की नाही? म्हणून तुमचा पोरगा रेल्वेत गेला पाहिजे. अरे शाही ड्युटी आहे, शाही झाला पाहिजे तुमचा पोरगा. गडचिरोलीचा पोरगा झाला पाहिजे. आता काल परवा लातूरच्या पोरांनी मला कमेंट केला होता, सर मार्गदर्शन आम्हालाही करा म्हणे. बरोबर आहे का नाही? त्या दिवशी आपल्या त्याच्यामुळे सांगतो मी, जर त्यांची तयारी करतील, मी त्यांना असं म्हणजे लक्षात घ्या. या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो, कुणाला डावलत नाही मी, परंतु माझ्या गडचिरोलीच्या पोरांना कोणी मार्गदर्शन करणारा नाही आहे. आणि माझ्या गडचिरोलीचा पोरगा अतिशय दुर्गम भागात आहे, त्याच्याकडे नेट नाही, इंटरनेट नाही, फोन नाही, वेळ पडली तर त्याला कोण सांगणार आहे? म्हणून सगळे मायबाप हो, गडचिरोलीच्या पोरांना सहकार्य करा. व्हिडिओ महाराष्ट्रासाठी आहे, तरी पण गडचिरोली जिल्ह्याच्या पोरापर्यंत प्रत्येक जण पोहोचवा, ही सगळ्यांना नम्र विनंती. बघा त्याच्यानंतर आता बघा रे, भारतीय मानक यामोत्तर रेखा. कसा प्रश्न आहे? भारतीय मानक यामोत्तर रेखा 5 राज्य से होकर गुजरती है, इनमें से कौन सा उन 5 राज्यों में से एक नहीं है? मला पहिले एवढा सांगा, यामोत्तर रेखा म्हणजे का होते सांगा? यामोत्तर रेखा म्हणजे का होते सांगा? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सांगा. मराठीत सांगतो. भारतीय प्रमाण वेळ कोणत्या 5 राज्यातून गुजरते सांगा? भारतीय प्रमाण वेळ कोणत्या 5 राज्यातून जाते मला सांगा? युपी मधून जाते का रे? उत्तर प्रदेश मधून जाते? कोणत्या शहरात भारतीय प्रमाण वेळ उत्तर प्रदेशच्या कोणत्या शहरामध्ये जाईल? तर प्रयागराज जवळ मिर्झापूर मधून जाते. म्हणून असं तुम्ही सगळेजण मला सांगाल. भारतीय प्रमाण वेळ माहित आहे का नाही रे? मग तो काय म्हणते त्याला? जीएमटी आणि IST. तो काय आहे? जीएमटी आणि IST. जर इथं 12 वाजले असतील तर इकडे किती? 5.5 तासाचा अंतर राहते. हे तुम्हाला माहित आहे का नाही रे? माहित आहे का नाही? मग भारतीय मानक यामोत्तर रेखा 5 राज्यों से होकर गुजरती है, इनमें से कौन सा उन 5 राज्यों में नहीं है? आंध्र प्रदेशातून जाते माहिती आहे तुम्हाला, छत्तीसगड मध्ये जाते माहित आहे, ओडिसा मधून जाते हे माहित, बिहार दिसते का रे तुम्हाला? बरोबर आहे. म्हणजे भारतीय प्रमाण वेळ म्हणले असते जे आपली कोणत्या रेखावृत्तावर आहे? 82 तास 30 मिनिट पूर्व रेखावृत्तावर आहे. कोणत्या रेखावर आहे? 82 तास 30 मिनिट पूर्व रेखावृत्तावरती आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे लक्षात येईल का नाही? हाच प्रश्न मराठीत असता. भारतीय प्रमाण वेळ ज्या 5 राज्यातून जाते त्या 5 राज्यापैकी एक नाही तर ते सांगा, असं असतं समजा. सोडवता नसता आला का तुम्हाला ना? युपी MP येतो कोणता नाही दिलाय तुम्हाला याच्यापैकी? युपी नाही आहे, MP नाही आहे. म्हणजे काय? पुन्हा 2 युपी आणि काय MP अशा 5 राज्यातून जाते. बरोबर आहे. मिर्झापूर जवळून जाते, प्रयागराज जवळ मिर्झापूर आहे, त्या मिर्झापूर वरून जाते. ही कशामुळे आमची तयारी अडकत आहे? हिंदीमुळे अडकत आहे. हे असेवाले शब्द आले कानपट झांजरतील नाही का आमचे, म्हणून लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कशाचा प्रश्न होता? हा भूगोलचा. हा भूगोलचा होता. कठीण आहेत का सोपे आहेत? मग हे मराठीतून आले तर तुमच्यासाठी चांगलं नाही का? म्हणून मराठी रेल्वेची तयारी आता आपल्याला करायची आहे. आणि केंद्र शासनाने एक चांगला निर्णय घेतला आहे का सगळ्या पुरायले केंद्राची नोकरी करताना मराठीतून पेपर देण्याची संधी उपलब्ध करून दिला आहे. केंद्र सरकारचे आभार मानाल का नाही मानाल? धन्यवाद. त्याच्यानंतर प्रश्न 7वा बघा. आता हा का झाला? भूगोल झाला का? आता विज्ञान शिकू.
एक ध्वनि का स्वरमान उसके रिकामी जागा पर निर्भर करता है, आयाम, आवृत्ती, लय, तीव्रता. बरोबर आहे का? स्वरमान म्हणजे काय म्हणते? पिच, म्हणजे त्याची उच्च निश्चता नाही का रे? बरोबर आहे. आणि याचं उत्तर काय येते मग? फ्रिक्वेन्सी शिकल्या का रे? फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारिता मराठीत माहिती होता का नाही तुम्हाला? अरे माहित आहे का नाही? जे एका गतीचा उच्चपण श्रेष्ठपण हे कसा होईल ते कशावर? त्याच्या वारंवार जेवढ्या याच्यानं ठोकाल तेवढ्या याच्यानं तो आवाज येईल नाही का तुम्हाला? बरोबर आहे. हा प्रश्न जर असता, हे फ्रिक्वेन्सी वारंवारिता हे किती वेळा सोडवले तुम्ही तुमच्या या पोलीस भरतीले तलाठी भरतीले किती वेळा आले? हा प्रश्न सोडवता का नाही? वेगळे वाटतात का रेल्वेच्या हे परीक्षाचे? नाही वाटतायत का नाही? तरी पण आपण नाही करत. म्हणून आता रेल्वेची तयारी करा. कशातून? मराठीतून. हेच प्रश्न मराठीतून येत आहेत आता तुमच्यासाठी. लक्षात आलं का? हा. त्याच्यानं एक प्रकाश वर्ष बरोबर रिकामी जागा मीटर. हा प्रश्न किती वेळा येते रे? पहिल्यापासून 7व्या वर्गापासून शिकत आहोत. सगळ्या परीक्षेले, नवोदय विद्यालयाची परीक्षा असो, स्कॉलरशिपची परीक्षा असो, पोलीस भरतीची परीक्षा असो, हा प्रश्न येते म्हणजे येते. प्रकाश वर्ष म्हणजे काय रे? आता याच्यावर माहित आहे, याच्यात हिंदी इंग्रजीमध्ये राहावं असं काय नाही. प्रकाश वर्ष म्हणजे काय? असं होईल का? जमल का? आमच्या ठाणे गावापासून आरमोरीचं अंतर कशाने मोजता रे? किलोमीटरला. तर मग मी म्हणलो आता चल या बाबा चंद्र आमच्या ठाणे गावापासून चंद्रापर्यंत अंतर मोजा. पकड रे तिकडून 1 किलोमीटर दोरी पकडा आणि मोज. असा जमल का? अवकाशी अंतर मोजण्याचं हे काय आहे? एकक आहे. काय आहे? एकक आहे. आणि या एकक नुसार 9.46 × 10⁻15 बरोबर आहे. एवढं आहे. हे मीटर मध्ये झालं, पण किलोमीटर मध्ये हेच जर सांगले असते तर मग कसं असता? हे एवढंच आहे, फक्त इथं 12 आहे. एवढा किलोमीटर मध्ये इथं फक्त काय आहे? 12 आहे. लक्षात येत आहे का नाही? म्हणजे हे आमची आता गुरुजी हे एवढा ससा काऊन आहे? तर याचा गुणाकार केल्यावर तेवढा मला तरी सांगता आला असता का तुम्हाला आता? बरोबर आहे. म्हणून त्याला त्या पद्धतीने ठेवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून अशा ज्या गोष्टी आहेत या, हे प्रकाश वर्ष म्हणजे काय? 1 सेकंद. 1 सेकंद बरोबर 3 लाख एवढ्या गतीनं जो प्रकाशाचा वेग आहे तो आहे. प्रकाशाचा वेग किती आहे? 1 सेकंद बरोबर 3 लाख किलोमीटर सारखा तो असा एवढ्या मोठ्या वेगानं जाते. आणि म्हणून किंवा पृथ्वी आणि चंद्र याच्यातलं अंतर किती आहे रे? 3,84,000. म्हणजे त्याला सरळ आपण काय म्हणतो? 3,84,000. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला हे सोडवता नाही आलं असता. आता बघा चालू घडामोडीवरही आणि अर्थशास्त्रावरही एक प्रश्न आहे. कोणता आहे? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा विमुद्रीकरण. वाचा रे प्रश्न कसा का म्हणते तो? विमुद्री कब की गई थी? अरे हो 8 तारखेलाच केल्या होत्या का? म्हणजे का हो रे? सगळ्याला समजला का? सगळ्याला समजला का? तारखेहूनच समजला नाही का ग? कशाहून समजला? आता मी तुम्हाला हा नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा कधी केली होती असा म्हणलो तर तुम्ही सांगता आम्ही नाही का तेव्हा जेवण करत होतो. तर मोदी साहेब बरोबर टीव्हीवर आले आणि त्यांनी सरळ सांगले का उद्यापासून नोटबंदी होत आहे. बरोबर आहे. तेव्हा सगळेजण आपल्या घरचे पैसे कोणाकोणाकडे ठेवले आहेत ते पावाले लागलो जी. लक्षात आहे का नाही? म्हणून ते संध्याकाळची वेळ कधीतरी कोणीतरी विसरेल का रे? मग दुसरा प्रश्न विचारते, येतं आरबीआयचा गव्हर्नर कोण होता त्यावेळेस? आरबीआय गव्हर्नर कोण होता रे? राजीनामा घेऊन चालला गेला होता, आठवते का नाही तेव्हाचा? अरे उर्जित आत्ताचा रे उर्जित पटेल कोण होता? हे चालू घडामोडी झाली का नाही? आहे की नाही? म्हणजे माझा हा या पद्धतीनं अभ्यास कशा पद्धतीने तयार होईल ते लक्षात येईल. त्याच्यानंतर
थीम आधारित करेंसी नोट के संबंध में का समजते रे तुम्हाला? भारतीय वारसा स्थळ घोषित केल्या गेल्या आहेत. आपल्याजवळ पैसे असतील नाही का, आपल्याजवळ पैसे असतील का नाही, तर ते पैसे तुम्ही काढू पहा. त्या पैशावरती कायचे ना कायचे चित्र असते, बरोबर आहे का नाही? मग ते चित्र कायचे असते लक्षात घ्या. का काय रे? थीम आधारित करेंसी नोट के संबंध में नई नीति के अनुसार 200 रुपए के नोट पर का आहे सांगा? काय आहे? 200च्या नोटवर काय आहे? आहे का? साचिका स्तूप आहे. काय आहे? साचिका स्तूप आहे. म्हणून मग लक्षात ठेवा, हेच जर प्रश्न असते तुमच्या लक्षात आले नसते का? मग 200 रुपयात तुम्हाला साचिका स्तूप भेटला, लक्षात ठेवा. 2000 रुपयात का भेटेल रे तुम्हाला? मंगळयान. म्हणजे 2000ची नोट काढला का भेटेल तुम्हाला? मंगळयान भेटेल का नाही तुम्हाला? 50 रुपयात का भेटेल? पुढचा हम्पीचा रथ भेटते. 50 रुपयाची नोट काढा आणि त्याच्यावर पहा. ते म्हणजे लक्षात ठेवा, अभ्यास करताना माझे डोळे एवढे उघडे असले पाहिजे का प्रत्येक गोष्ट स्पर्धा परीक्षा करताना त्याच्याकडे माझं बारकाईनं लक्ष असलं पाहिजे. काही प्रश्न हा कशाचा? अर्थशास्त्राचा भाग आहे, पण तुम्ही दररोज जे जीवनशैली जगता त्याच्यामध्ये ज्या वस्तूकडे टाकता त्याच्यावर तुमचं किती कटाक्ष आहे याच्याशी हे नाही आहे का? 500 रुपयात का भेटल? कुठचा? दिल्लीचा 20 रुपयात रे. 20 रुपयावर काय? एलोराची गुफा. 20 रुपयावर काय आहे? एलोरा गुफा आहे. एलोराची गुफा आहे. एलोराची गुफा आहे. 10 रुपयावर काय आहे मग? 10 रुपये कोणार्क मंदिर आहे. काय आहे? कोणार्क मंदिर. कोणार्क मंदिर. आणि मग 100 रुपयावर काय सांगा आता एकदा शेवटचा? 100 रुपयावर काय सांगा? का होते रे सांगा? 100 रुपयाच्या नोटवर काय आहे? त्याच्यावर तरी नोटवर काय आहे? राणी की वाव. म्हणजे हे काय होते? विहीर एक प्रकारची. हिलाच का म्हणतात त्या गुजराती भाषेत? बावडी असं म्हणतात. का म्हणतात तिला? बावडी. म्हणजे चालू आहे का? तर अशा पद्धतीनं एकत्रित हे राणी की वाव की आहे. या ज्या सगळ्या गोष्टी बघ, तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य हा आहे, आज आपण अभ्यासक्रमानुसार रेल्वेला किती प्रश्न येणार आहेत? रेल्वेला 40. कोणत्या घटकावर येणार आहेत रे? तर इतिहास, राज्यघटना, भूगोल, चालू घडामोडी, विज्ञान, अर्थ, संगणक आणि सांख्यिकी याच्यावरती. तर या पद्धतीनं याला कोणता पुस्तक लागेल? कोणता पुस्तक लागेल? प्रश्न काय आहे? तर ज्याच्यामध्ये अनुक्रमानिका या पद्धतीच्या असतील तो पुस्तक लागेल तुम्हाला. याच्या नोट्स कशा तयार करायच्या, याचा मराठीतून अभ्यास कसा करायचा आणि याला अभ्यासाला किती वेळ द्यायचा, या सगळ्या गोष्टीची स्ट्रॅटेजी करायचं असेल तर तुम्हाला हे पूर्ण प्रश्नपत्रिका बघाव्या लागतील. लक्षात ठेवा. तर यासाठी अभ्यास करताना अशा पद्धतीनं या मार्गदर्शक व्हिडिओच्या माध्यमातून बघा. तुमच्या मनातली हीच भीती दूर मी करतोय का हेच प्रश्न कठीण वाटत होते, तेच आज जे अभ्यास करतात ते कशातून येत आहेत? मराठीतून येत आहेत. म्हणून तुम्ही अभ्यास करा, दुसऱ्यांना अभ्यास करायला सांगा, तुम्ही रेल्वेत लागा आणि दुसऱ्यांनाही रेल्वेत लागायला सांगा. आणि कुणाला? सगळ्यात पहिल्यांदा गडचिरोलीच्या ग्रामीण भागातल्या त्या प्रत्येक पोरगा गडचिरोलीचा आता कुठे गेला पाहिजे? रेल्वेत गेला पाहिजे. कारण आता रेल्वे गडचिरोलीत येत आहेत, तर त्या गडचिरोलीच्या रेल्वेत लोक पायलट कुठला असला पाहिजे? गडचिरोलीचा. त्या रेल्वेच्या गडचिरोलीत येणाऱ्या रेल्वेच्या डब्यामध्ये, मालगाडीच्या डब्यामध्ये ट्रेन मॅनेजर कुठला असला पाहिजे? ट्रेन मॅनेजर गडचिरोलीचा. इथं स्टेशन होईल, त्या स्टेशनवरती टीसी येईल तपासाले तिकीट कलेक्टर, तो तिकीट कलेक्टर तपासाले कोण आला पाहिजे? अरे बापा कुणा इकडे कसा काय आजी इकडे तिकीट तपासायला आलो जी तिकीट कलेक्टर बनून, कसा वाटेल? बरोबर आहे. तुमच्यासारखी एखादी तिथी मुलगी जर आली
अकाउंटंट मॅडम, तर तुम्ही असे असे चांगले चालत याल तर आम्हाला आनंद होईल नाही का? म्हणून गडचिरोलीच्या पोरीनो, आता तुम्ही गडचिरोलीत येणाऱ्या रेल्वेसाठी स्टेशन मास्टर, लिपिक, तिकीट कलेक्टर, सीसी, पीसी असे बना आणि पुढे या. एवढी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना माझी 10 बोटाची नम्र विनंती आहे. कुणालाही मार्गदर्शन लागलं तर ते मला कॉल करू शकता, नो प्रॉब्लेम. आणि याच्याबद्दल कोणते पुस्तकं काय कसे लागतील ते खाली कॉमेंटमध्ये कळवा मला. धन्यवाद.